सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी साखळी उपोषण, राजकारण बाजूला ठेवून जनतेची एकता। कर्जत तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन खूप अवघड झाले आहे। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक रमेश कदम यांनी उपोषण सुरू केले असून छत्रपती संभाजी महाराज चौकात साखळी उपोषण चालू आहे। रमेश कदम म्हणाले, कर्जत तालुक्यात रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत। याबाबत आम्ही पूर्वीही उपोषण केले, परंतु MMRDC, PWD आणि जिल्हा प्रशासनाकडून फक्त आश्वासन मिळाले। आता आम्ही खड्डामुक्त करण्यासाठी पुन्हा एकत्र आलो आहोत। हे उपोषण कोणत्याही पक्षाचे नाही आणि राजकारण यात नाही, फक्त रस्ते सुधारण्यासाठी आहे। माजी सरपंच मधुकर घारे यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवत सांगितले, आम्ही सर्वजण पक्ष राजकारण बाजूला ठेवून रमेश कदम यांना पाठिंबा देत आहोत। आमचा उद्देश फक्त लोकांना चांगले खड्डेमुक्त रस्ते मिळवून देणे आहे। सर्वजण एकत्र येऊन हा प्रयत्न करत आहोत। नगरसेवक राजेश लाड म्हणाले, रमेश कदम नेहमी जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन करतात। ते अधिकारी वर्गासमवेत संघर्ष करतात आणि लोकांचे प्रश्न सोडवतात। या उपोषणाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या हितासाठी पाऊल उचलले आहे। स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटना सुद्धा या साखळी उपोषणासोबत आहेत। कर्जतकरांमध्ये एकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना स्पष्ट दिसत आहे। लोकांचा संदेश स्पष्ट आहे, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीवन आणि वाहन चालवणे धोक्यात येत आहे आणि ही समस्या तातडीने सोडवली पाहिजे। उपोषणाद्वारे समाजसेवकांनी प्रशासन आणि संबंधित अधिकारी वर्गाकडे लक्ष वेधले असून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सर्वप्रथम सर्व कर्जत नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण कर्जत तालुक्यातील सर्वच विभागातील MSRDC असेल, PWD असेल, रायगड जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, सर्वच बांधकाम विभागाच्या विरोधात आपण 31 जून पासून कर्जत तालुक्यातील खड्ड्यातील रस्त्यातील डोबण्यामध्ये बसून आपण आंदोलन सुरू केलं होतं आणि या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही। तात्पुरते आपले खड्डे भरले आणि मला 1 महिने त्यांनी दिशाभूल केली आणि माझ्या आंदोलनाची एक प्रकारे थट्टाच केली। त्याच्यामुळे मग मला नाविलाजास्तव साखळी उपोषण करणं भाग पडले आणि मी 19/8/2025 पासून छत्रपती संभाजी महाराज स्मारक श्रीरामपूल येथे साखळी उपोषण सुरू केलं। या साखळी उपोषणाला त्यांनी प्रथम दखल घेतली नाही, परंतु त्या साखळी उपोषणाला आमच्या वासरे खोंड्यातील सर्व अपक्ष म्हणजे पक्षविरहित सर्व राजकीय पक्षविरहित राजकीय पुढाऱ्यांनी माझ्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आणि आज पण या तालुक्यामधील आपण पाहाल तर सर्वच पक्षाचे म्हणजे शिंदे गट असेल, BJP असेल, शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा इतर उद्धव गट असेल, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला राजकीय चपला बाजूला ठेवून या खड्डेमुक्त करण्यासाठी ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि पक्षविरहित हे सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। आणि आजच्या या सभेमध्ये माननीय या कर्जत तालुक्याचे तहसीलदार यांनी या बैठकीचं नियोजन केलं होतं आणि त्यांनी मला विनंती केली होती की कदम आता रेल अलर्ट जारी आहे आणि खूप प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि नुकसान होत आहे, त्या अनुषंगाने आपण थोडा त्यांना संधी द्या आणि त्यांना गणपतीपर्यंत ते आपले रस्ते खड्डेमुक्त करतील असं त्यांनी आम्हाला कळवलं आहे। तर आपण जरा आपला उपोषण स्थगित करा, नाहीतर आम्ही उपोषण जर त्यांनी ह्या मागण्या आमच्या मान्य केल्या नसत्या तर हे आम्ही उपोषण कंटिन्यू करणार होतो, परंतु त्यांनी आमच्या मागण्या मान्य करायचं आज कबूल केलेलं आहे आणि उद्यापासून ते सर्व विभाग आपल्या रस्त्यातील खड्डे भरण्याचं काम ते सुरू करणार आहेत। या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे खिलार साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आम्ही खड्डे भरू शकत नाही। तर मी त्यांना आता या मीटिंगमध्ये जाहीर केलेलं आहे, जर आपल्याला निधी उपलब्ध नसेल तर आम्ही त्याच्यासाठी पण उपोषण करू, पण आम्ही आमच्या तालुक्याचे रस्ते खड्डेमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि दुसरी एक आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून माहिती मिळाली की काही ठेकेदारांचे बिलं बाकी आहेत, म्हणजे त्यांचा बिलं थकलेले आहेत, त्याच्यामुळं ह्या समस्या उद्भवतात। तर माझं शासनाला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि सर्वच राजकीय पुढारी असतील जे जबाबदार नेते मंडळी आहेत त्यांना माझं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एक सांगणं आहे की जर का ठेकेदारांचे जर का बिल थकत असतील तर मग अधिकाऱ्यांचे पगार का थकत नाहीत। मग माझं आता पुढच्या आंदोलनात मागणं असेल, जर ठेकेदारांचे बिल थकते आणि मग आमचे रस्ते खराब होत असतील
तर मग अधिकाऱ्याचे पण पगार थकवा, म्हणजे मग आम्हाला समजेल की हे शासन, हे सरकार आणि सर्वच जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे समतोल काम करत आहेत, कोणावर भेदभाव करत नाही. कारण समान कायदा, समान न्याय आणि समान हक्क सर्वांना मिळाला पाहिजे. कारण मला असं वाटतं माझ्या कर्जत तालुक्यामध्ये ठेकेदारांचे अन्याय होतोय, कारण त्यांचं बिल थकतंय आणि हे अधिकाऱ्यांचा पेमेंट अगदी बरोबर होतोय, त्याच्यामुळे त्यांना काय घेणं देणं पडलेलं नाही, कारण त्यांचा दर महिन्याचा पेमेंट त्यांच्या खात्यात येतोय. याच्याकडे पण शासनाने लक्ष द्यावं. आणि आमच्या तालुक्यामध्ये ह्या पेमेंटच्या म्हणजे ठेकेदारांच्या जे बिलं बाकी आहेत त्याच्यामुळे ते ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही, निकृष्ट काम करतात असं आम्हाला ह्या आंदोलनामाध्यमातून दिसतंय. तरी मी या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वच पक्ष, राजकीय पुढारी असतील, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील, ज्यांनी आपला या राजकीय चपला बाजूला ठेवून या खड्डेमुक्त आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आता गणपतीपर्यंत ते आपल्या संपूर्ण तालुक्याचे रस्ते खड्डेमुक्त करणार आहेत. जर त्यांनी आता खड्डेमुक्त केले नाही तर सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आणि सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या चपला बाजूला ठेवून अराजकीय म्हणजे राजकीय पुढारी पक्ष बाजूला ठेवून सगळे ह्या सर्वच बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील आणि मग त्या धडक मोर्चामध्ये अधिकाऱ्यांच्या तोंडाला कालप असतील. त्यावेळेस मात्र मी त्या कृतीला जबाबदार नसेल. एक आंदोलन करता म्हणून मी शांततेत आंदोलन करतोय. सर्व कर्जत नागरिकांना विनंती आहे, आपण या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा द्यावा. धन्यवाद. कालपासून आमचे समाजसेवक रमेशजी कदम यांनी साखळी उपोषण छत्रपती संभाजी महाराज चौक इथे कालपासून चालू केलं होतं आणि या तालुक्यातील रस्त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भात गेले महिनाभर ते त्यांना पत्रव्यवहार करत होते. तर कुठल्याही अधिकाऱ्यांनी महिनाभर त्यांना किराई टोपली दाखवून आज करतो उद्या करतो असं करून त्यांनी कुठल्या प्रकारचं खड्डेपणाचं सहकार्य त्यांना केलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्या जनते मनामध्ये आहे की आम्हीसुद्धा एक राजकीय पक्षाचं काम करत असताना जनतासुद्धा आम्हाला प्रश्न विचारते की रस्त्याची परिस्थिती काय. त्यासाठी आम्हालासुद्धा लाज वाटते की जर आज गणपतीचा सण तोंडावर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं असेल आमच्या वासरे खोंड्यात जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ताची परिस्थिती काय झालेली आहे. रस्ता खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे. आणि काल आम्हाला समजल्यानंतर त्या रमेश कदम यांचे उपोषण जे साखळी उपोषण चालू केलं होतं तिथे आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी पाठीमध्ये आम्ही उपस्थित राहिलो. आमच्या परिसरातील सर्वच पक्षाचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते सर्व पक्ष विसरून त्यांनी संपूर्ण सालानं पाठिंबा दिला. आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर त्यांना आज सकाळी तहसीलदार साहेबांनी फोन केला, किल्लारी साहेबांनी फोन केला, वानखेडे साहेबांनी फोन केला, MSCTचे माने साहेबांनी त्यांना फोन केला आणि एक सर्वपक्षीय जनतेची एक मिटिंग ते आज या ठिकाणी केली होती. आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर सर्व आम्ही त्यांना पार्श्वभूमी समजून सांगितली की तालुक्यामध्ये आज जो मुख्य छत्रपती संभाजी महाराज चौक ते कर्जत 4 फाटा इथपर्यंत जो रस्ता इतका खराब आहे की त्या ठिकाणी पूर्ण तालुक्यातील जी जनता आहे ती जनता त्या ठिकाणी प्रवास करत असते आणि तिथून मुरबाडवरून येणाऱ्या गाड्या आणि ते पुला असलेला अरुंद रस्ता या ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे त्या ठिकाणी कर्जतमध्ये येणाऱ्या माणसाला 1-1 तास प्रवास तिथं थांबावं लागतं. जर कोण आजारी असेल, कोण डिलिव्हरी पेशंट असेल तर त्यांना नाहक त्रास हा भोगावा लागतो. आज अनेक ठिकाणी तुम्ही पत्रकार बंधू समोर बालू कराडे साहेब असतील, हे सुद्धा सिटीकडून उभे असतात आणि त्याला जनतेला मदत करत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये मागे सुद्धा काही राजकीय पक्षांनी जे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, बुजवलेसुद्धा आणि त्या ठिकाणी जर खड्डे बुजवल्यानंतर ट्रॉफिकसुद्धा व्यवस्थित चालू झालीसुद्धा, पण ते तात्पुरतं सोल्युशन होतं. अशा परिस्थिती आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी इथं पक्का सोल्युशन करा, काहीतरी इथं पक्का रस्ता करा आणि ते खड्डे बुजवा. येणाऱ्या सणामध्ये अशी लोकांची परिस्थिती आहे की या सणामध्ये लोकांनी खरेदी करण्यासाठी यायचं का नाही अशी लोकांना आता मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. आमच्या परिसरातून आमच्या मुख्य रस्त्यावरून आमचे रिक्षावाले आता आमच्यासोबत आहेत. त्या रिक्षावालेसुद्धा काल संपूर्ण रिक्षा बंद करून भाऊ हा तिथे रमेश कदम यांना पाठिंबा दिला. त्या रिक्षाची परिस्थिती अशी वाईट आहे तर ते बिचारे त्यांचं रोजीरोटी त्या रिक्षावरती आहे आणि नंतर त्या खड्ड्यामध्ये त्या रिक्षा चालतात, त्यामध्ये प्रवासी बसतात, त्या प्रवाशांना तिथं मार लागतो गाडीत बसल्यानंतर आणि त्यांच्या रिक्षांनासुद्धा टायर फुटणं, त्या रिक्षांना मेंटेनन्स येणं, मग ते पैसे ते भाडं कमवणार का ते मेंटेनन्स करा भेटणार अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभे राहिली. पण ते शेवटी समाजसेवा म्हणून ते आपल्या लोकांची सेवा करत आहेत आणि त्या लोकांना आपल्या कोल्हापूर त्या कर्जत ते खानपे कोंदिवडे परत लोकांना पोचवत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही वानखेडे साहेबांची चर्चा केली. त्यांनी त्वरित आम्ही उद्यापासून काम चालू करतो. MSCTचे माने साहेब होते, त्यांनी सुद्धा सांगितलं, किल्लारी साहेबांनी सांगितलं की उद्यापासून आम्ही ते खड्डे बुजवण्याचं काम चालू करतो असे आमचे उपोषणकर्ते रमेश कदम त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तिथे आमचे समोर राजेश साडा असतील, आमचे बंडूचे तुरडे असतील, अरुण देशमुख असतील,
समोर सर्व असलेले सर्व सहकारी असतील हे त्यांच्यासमोर त्यांनी त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि उद्यापासून त्यांनी जर खड्डे भरण्याचं आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच त्यांचं आम्ही सुद्धा अभिनंदन करू की येणाऱ्या जनतेचं खरोखर त्या गोष्टीमुळे त्याचा आम्हाला सर्व त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आणि जर आमच्या या मागणीला कालाडोला केला तर भविष्यामध्ये आम्ही गणपतीच्या आतमध्ये गणपती झाल्यानंतर लगेच मोठा एक मोर्चा आम्ही या ऑफिसला आणण्यास राहणार नाही आणि मग अधिकाऱ्यांना काल पाठवणार नाही. हे सुद्धा काल आमचे बंडू शेट्टी यांना सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही ते त्यांना सांगतोय, त्यांना इशारा देतोय तर तुम्ही हे खड्डे भरण्याचं काम करा. निधी कुठनं आणायचा, कसा आणायचा, काय करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ती मागणी कशी करायची करा, पण आमचे हे खड्डे मुक्त झालं पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करून थांबतो. धन्यवाद. तालुक्यातल्या विविध सामाजिक प्रश्नासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येऊन प्रसंगी त्यांच्याशी अधिकारी वर्गाशी संघर्ष करून, प्रशासनाशी संघर्ष करून काम करणारे आमचे सहकारी रमेश कदम यांचं खरं तर आम्ही सर्वांनी कौतुक किंवा आनंद त्यांच्याप्रती व्यक्त केला पाहिजे. त्यांचं खरं श्रेय असं आहे की श्रेय देण्यापेक्षा जे अधिकारी वर्ग आहे, जो अधिकारी वर्ग कानाडोळा करतोय, मग टोलवाटोली करते, निधीचं कारण देते, मग त्या MSRDCकडे आहे, PWDकडे आहे की जिल्हा परिषदेकडे आहे, अशी टोलवाटोली करतात. जाणीवपूर्वक जबाबदारीतनं पळ काढायचा प्रयत्न करतात. त्या अधिकाऱ्यांना रमेश कदमांच्यामुळं समोर यावं लागतं, चर्चा करावी लागते आणि जनतेमध्ये असणारा प्रचंड असंतोष, सर्वसामान्य जो प्रवासी आहे, जनता आहे, नागरिक आहे, इथे कुठला राजकीय पक्ष नाही, सत्तेत कोण आहे, विरोधात कोण आहे, पदावर कोण आहे, ह्याचा काही कोणाला घेणं नाही आहे. आम जनतेला, आम पब्लिकला ह्याचा प्रचंड या खड्ड्यांचा साराचा त्रास होतोय आणि त्या जर का त्रासाला कुठेतरी जर का काही ठिणगी जर आंदोलनाची पेटली तर या अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी त्यांचं त्या कार्यालयात काम करणं त्यांना कठीण होऊन जाईल. म्हणून तेच आम्ही त्यांना सांगितलं, अगदी पोटतिडकीने सांगितलं. यामध्ये कुठल्याही प्रकारचं श्रेय किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या भानगडीत कोणीच पडणार नाही. खरोखरच वासरेकोंडातला जाणार रस्त्याच्या असणारी दुर्दशा म्हणजे जे मिनीडोरवाले असतील असं मधुभाऊंनी सांगितलं. खरोखर आपण तमनातला 10व्या दशक्रिया विधीला गेल्यानंतर तिथं जायला आपल्याकडे चांगली गाडी असताना आपल्या गाडीची अवस्था, आपली चालवताना अवस्था होते. तर मिनीडोरमधनं प्रवास करणारे बिचारे प्रवासी आदिवासी बांधव असतील, एखादी माता भगिनी गरोदर असते ती असेल, त्यांची अवस्था काय झाली असेल याचा थोडासा विचार या अधिकारी वर्गांनी आणि शासनाच्या प्रतिनिधींनी सुद्धा करावा. माझं हे म्हणणं आहे की अतिशय वाईट अवस्था आहे आणि कुणावरती दोषारोप करण्याच्या पेक्षा ही वास्तव मांडण्यासाठी आम्ही सार्वजनिक या ठिकाणी रमेश कदमांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि ते नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर असतात. त्यांना खरंच मी जाताना सुद्धा त्यांना त्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी 4 वाजता या ठिकाणी चर्चा करायची म्हणून या ठिकाणी जमलो आणि आवर्जूनपणे सगळ्यांसमोर तेच सांगितलं की त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला फक्त आम्ही पाठबळ आम्ही देऊ. त्यांनी जे आंदोलन केलंय ते खरोखरच खूप चांगलं आहे आणि गणपतीपूर्वी त्या रस्त्यांची तात्पुरती स्वरूपाची डागडुजी का होईना, लोक मूर्ती घ्यायला बाजारात येणार, बाजार हाट करायला, खरेदी करायला बाजारात, पूर्ण तालुका त्या ठिकाणी लोटणार आणि पुलावरचं प्रचंड ट्रॅफिक मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पडलं. मधल्या कालावधीमध्ये विविध पक्षांनी ते खड्डे भरले परंतु अतिवृष्टीमुळे ते टिकले नाही. तात्पुरतं सोल्युशन म्हणून त्यांनी आता या गणपतीपूर्वी डागडुजी करावी आणि कायमस्वरूपी त्याच्यामध्ये रस्त्याची डागडुजी करावी, डांबरीच्या चांगल्या रस्त्याने पाऊस कमी झाल्यानंतर करावी असंच मागणं आहे. विशेषतः वासरेकोंडातला रस्ता आणि देवळीच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून ते 4 फाटा हा जो मधला जो रस्ता आहे ह्याच रस्त्यावरती त्यांनी त्वरित त्या ठिकाणी कार्यवाही करून ते रस्ते चांगले करावेत. गणपतीपूर्वी लोकांना, नागरिकांना दिलासा द्यावा एवढंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आणि त्यातून जर काय त्यांच्या सुधारणा झाली नाही, 2 दिवसात त्यांनी कामाला प्रत्यक्षात सुरुवात जर नाही केली तर गणपतीपूर्वी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी सर्वसामान्य जनता उभारेल. मग त्यामध्ये कुठल्याही पुढाऱ्याला जनता मला वाटत नाही ऐकणार नाही. प्रचंड वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या सोशल मीडियावर आहेत, समोर भेटल्यानंतर आहेत. म्हणजे राजकीय पक्षात काम करताना आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कधी कधी लाज वाटते, शरम वाटते की आपण त्या रस्त्यातनं जातो, आपली गाडी आपटल्यानंतर आपल्याला जाणवतं आपल्या गाडीचं काही तर नुकसान होईल. मग सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणावर जातात, त्यांची आत्मा त्यांना काय होत असेल हा मनाला मोठा प्रश्न पडतो आणि हे जर का कुठेतरी याला तोंड फोडायचं असेल, वाचा फोडायची असेल तर मग अशा आंदोलनाच्या स्वरूपातनं त्या ठिकाणी करावंच लागेल. या दृष्टीनं आम्ही सारेजण या ठिकाणी जमलोय. रमेश कदम आपण सारेजण आपल्या सोबत आहोत. पुढची आपली लढाई ही आंदोलनाची तशीच सुरू ठेवू द्या आणि चांगले काम करण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो.
नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.